देख रहे हैं तुलजापुरनामा न्यूज। गुलाब सोनवणे अपशिंगा आणि ग्रामपंचायत मध्ये 2017 ते 22 या कालावधीमध्ये सरपंच वैशाली शंकर गोरे आणि ग्रामसेवक त्यांच्याच कुटुंबातील चैतन्य नंदकिशोर गोरे हे दोघ जण कारभार करत होते आणि त्या कालावधीमध्ये त्यांना मन मानली ती त्यांनी कारभार केला। म्हणजे शासनाचे जे निकष लावून दिले आहेत कुठली योजना कशी राबवायची त्या निकषाचा त्यांनी कुठेही गैरवापर केला। निकषाच्या अधीन राहून त्यांनी कुठलेच कामं केलेली नाहीत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणलं तर वित्त आयोगाचे पैसे ज्या ज्या गाईडलाईन्स प्रमाणे न वापरता त्यांच्या मनाला वाटेल तसे वापरलेले आहेत आणि कुणाला बॉडीला विश्वासात घेतलं नाही, कुणाला विश्वासात न घेता स्वतःने मनमानी केलेली आहे। उदाहरणार्थ टंचाईच्या काळामध्ये त्याने कामठा या तलावामध्ये तात्पुरत्या विहिरी घेतल्या म्हणजे बुडकी आणि त्या किती घेतल्या काय घेतल्या हे त्यांनाच माहित। त्यानंतर तिथून टँकरनं पाणी गावाला पुरवलं। मग त्या टँकरवर ह्याने इंधन किती वापरलं ह्याचं कुठं ताळमेळ ठेवलेला नाही। उगा आले की पैसे आणि टंचाईच्या काळामध्ये कुठूनही वैयक्तिक शेतकऱ्याच्या पाणी घेतलं होतं गावात त्या कालावधीमध्ये। तर त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या जवळचा शेतकरी वाटला तिथून पाईपलाईन आणून टाकायची आणि टंचाईचा पिरियड संपला ती पाईप ह्यांनी स्वतः घरी नेऊन ठेवायची। पुन्हा नवीन अंगणवाड्याची अंगणवाड्या दुरुस्तीची कामं होते। अंगणवाडी दुरुस्ती केल्यानंतर त्याच्यात काय जे मटेरियल जुनं निघालं होतं ह्यांनी ते स्टॉकला न घेता अगर त्याचा लिलाव न काढता असले काहीच न करता त्यांनी ती स्वतःची ही समजून त्यांनी स्वतःच वापरलं। शेतात नेऊन टाकलं असेल, त्यांच्या जवळच्या कुण्या माणसाला दिला असेल, असे प्रकार केलेले आहेत। पुन्हा काय कामं तांडा सुधारची काय कामं पहिली झालेले रस्ते त्याच रस्त्यावर उगा थोडं सिमेंट पाणी टाकून कामं दाखवले आणि पैसे लागले। पुन्हा वित्त आयोगातून तसंच प्रकार करा। पुन्हा मुताऱ्या गावात मुतारे बसवायची कामं होते तर ते मुतारे बसवलेच नाहीत, त्याचे पैसे तसेच त्यांनी लागले। पुन्हा आरोग्यामध्ये काय साहित्य खरेदी करायचं होतं थोडेफार खरेदी केले, बाकीचे पैसे यांनी लागले। आणि ती बक्षिसाचे पैसे आले होते त्या काळामध्ये स्मार्ट विलेजचे, तर त्या स्मार्ट विलेजचे जे आलेले पैसे होते ते यांनी घंटा गाडी खरेदी कर, कुठं ती डस्टबिन खरेदी कर। डस्टबिन खरेदी केली तर त्यांनी डस्टबिन कशी खरेदी केली त्याची निविदा कशी काढली काय ह्याचा कुणालाच ताळमेळ लागू दिला नाही। आणि ते त्यांच्या असं लक्षात आलं की त्यांनी त्यांच्या मुलाच्याच नावाने त्याचे पैसे विड्रॉल केलेत। पुन्हा दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ह्यांनी वृक्ष लागवड केली त्या कालावधीमध्ये। तर ती वृक्ष लागवड करत असताना आज तागाई त्यांनी कुठं वृक्ष लागवडच केली नाही आणि वरच्यावर पैसे उचलले। पुन्हा रोजगार हमीच्या कामाचं तसंच केलं। जे रस्ते होते ते जुनेच रस्ते दाखवून त्यांनी ही केलेलं आहे, जुनेच रस्ते दाखवून त्याची बिलं उचललेली आहेत। पुन्हा आणखीन म्हटलं तर त्याची तक्रार तुम्ही दिली का कोणाला, जिल्हाधिकारी किंवा तहसीलदारला, बीडीओला? हो, त्याच्या अगोदर आम्ही ग्रामसेवक मनमानी ती करतो म्हणून त्याची तक्रार आम्ही बीडीओ साहेबांकडे दिलेली होती। बीडीओकडे दिली होती तक्रार। बीडीओने काय करायचं ग्रामसेवकनं 2-4 सदस्य शेतात नेऊन पार्टी करायची, दारू पाजायची, तिथं न्यायचं बीडीओकडे साहेब हीच ग्रामसेवक राहू म्हणून वरडायला लावायचं। मग ती ग्रामसेवकनं अजून त्याचीच ऑर्डर काढायची। 3 वेळेस त्याच्या बदलीची आम्ही ही केली होती, तक्रारी दिली होत्या सदस्यांनी, तरी त्यांनी त्याचं ही केलं नाही। आणि त्यांनी स्वतः आणि बीडीओ साहेबांना काय म्हणलं तुझी तक्रार करतो, बीडीओ साहेब मी ही केलेलं आहेत म्हणणार। बीडीओ साहेबांना सांगितलेलं आहे आपल्या पुढे जात नाही असलं मोठं बोलायचं। शिवला तसंच शिवला बी आपण ही केलेलं आहे, काय कुठं जायचं तिथं जावं अशी भाषा वापरलेली आहे। आता पुढली मागणी काय तुमची नेमका? ही आतापर्यंत झालेल्या ह्यांची चौकशी ह्यांचा गैरव्यवहार झालेला आहे
हे आर्थिक जो व्यवहार आहे तो कमिटी नेमावी बीडीओनं, आणि बीडीओनं कमिटी नेमून त्याची सखोल चौकशी करावी आणि चौकशी करून जी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी, हीच मागणी आहे आमची. एवढं म्हणजे दोन्ही एका घरात असल्यामुळे ह्यांना काय म्हणजे कुणालाच विश्वासात घेतलं नाही त्यांनी, जर गावाला नाही. पण कोविडच्या काळामध्ये महत्वाचा विषय, कोविडच्या काळामध्ये लोक एकत्रित यायचे नाही, त्या नावाखाली ह्यांनी ग्रामसभेत घेतले, मासिक सभा बी घेतल्या नाहीत. सरपंचाचं आणि ग्रामसेवकचं सरपंचाचं नातं काय आहे नेमका? चुलता आणि पुतणीचं. हा, त्यासाठी सरपंच ते त्या ग्रामसेवकाची चुलती लागते हा, आणि तिचा हा पुतण्या लागतो. हम्म आणि मुलाच्या नावाने ह्यांनी काय पैसे विड्रॉल केलेले आहेत चेक. पण ह्यांनी घरातल्या घरातच ही कसं व्यवहार केले, ते आर्थिक त्यांचा जे कारभार झालेला आहे तो आर्थिक कारभार ह्यांनी ही करावा, चौकशी करावी त्याची. त्यासाठी तुम्ही आंदोलन करणार हो का पुढे? हा, पुढे आंदोलन करणार आहे. ह्याची जर चौकशी नीट नाही झाली तर मी तसं आंदोलन करणार आहे. कसं आहे, सरपंचाच्या एकाच घरातील कुटुंबातील दोन्ही व्यक्ती असल्यामुळं सरपंचाने विश्वास ठेवून ग्रामसेवकाकडे सह्या करून चेकबुक ठेवलं आणि ग्रामसेवकाने त्या चेकबुकचा गैरवापर सरपंच आणि ग्रामसेवक दोघांच्या सह्या एकट्यानेच करून अनेक कारभार त्यांनी केलेले आहेत, म्हणजे अनेक गैरव्यवहार केलेले आहेत.